नवीन पिढीच्या सुनांना सांगते, सासूबाईंकडून आलेल्या सगळ्याच रेसिपी फ्लॉप नसतात. काही खूप चांगल्या असतात आणि खूप, खूप, खूप चांगल्या असतात. त्या ज्या की आपण पण फॉलो करतो. तुम्हीही करत असाल कोणतीतरी एखादी रेसिपी जशी की मी ही करते. आता हे आहे कोबीची कोशिंबीर. आता तुम्हाला ऐकताना विचित्र वाटत असेल, कोबीची कोशिंबीर कोण करतं? पण खरंच मीही कधीही खाल्लेली नव्हती. मी लग्नानंतर पहिल्यांदाच खाल्ली. जे की माझ्या सासूबाई बनवतात कोबीची कोशिंबीर आणि मला प्रचंड आवडते. मी बरेच वर्षापासून मी त्यांच्यासारखी बनवायचा ट्राय करते, पण मला आज तागायत तशीच्या तशी बनवायला जमलेली नाहीये. जेव्हा मी त्यांच्या जवळ असते, तेव्हा त्या बनवतात आणि तेव्हा मी खाते ती रेसिपी. तर कोबीची कोशिंबीर. तर ही आहे कोबीची कोशिंबीर. एकदम साध्या सिंपल पद्धतीत तुम्हाला सांगते मी काय करायचं आहे ते. कोबी एकदम बारीक चिरून घ्या. आणि फ्रीजमधले बर्फाचे 5-6 क्यूब घ्या आणि पाणी थंड पाणी घ्या आणि त्यामध्ये थोडा वेळ एक 10 ते 15 मिनिटं फ्रीझरला भिजत ठेवा. त्यानंतर तो कोबी आहे ना कुरकुरीत होतो, एकदम क्रंची-क्रंची होतो. तर त्यानंतर बाहेर काढा, पाणी सगळं निथळून घ्या आणि त्यामध्ये एक मस्त फोडणी टाका. आता ह्यात माझ्याकडून एक हिरो इन्ग्रीडियंट मिस झाला आहे, तो तुम्ही मिस करू नका कारण तो आहे कढीपत्ता. कढीपत्ता माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी टाकला नाही. तर तुम्ही नक्की टाका, ते अजिबात विसरू नका. कढीपत्ता, आपले जिरं, मोहरी, नंतर काय लसूण आणि मिरची हे ह्या 5 गोष्टीची फोडणी द्या आणि हळद टाका. आणि ह्याची फोडणी होता त्या कोशिंबिरीवर. नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यामध्ये मीठ ज्यावेळी तुम्ही खाल तेव्हा टाकलं तरी उत्तम, पाणी सुटत नाही त्याला. आणि मीठ, दही आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट, 1 चमचाभर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाका आणि त्याने मस्त बाइंडिंग येतं त्या कोशिंबिरीला आणि मस्त एकदम ना व्यवस्थित फेटून घ्या. तुम्ही खायच्या वेळी इतकी मस्त लागते, क्रंची लागते, तिखट पाहिजे असेल तशी करा. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला सांगा.